the last video we have seen about the past participle, and let us see now what is the perfect participle. We have studied the present participle, then we have studied the past participle also, and now let us study what is the perfect participle. And while teaching you the perfect participle, I will revise all the participles, that is the present participle and the past participle also. Let us see now what is the past perfect participle when having plus form third, that is when having plus V3 form is used to show that action is completed, it is perfect participle. In the present participle we have seen, in the present participle there was V1 plus ing, it was present participle, it was present participle. After that we have seen V1 verb form third plus noun, this is past participle, and perfect participle is here having plus V3, having plus V3, this is the perfect participle we are looking now. Now let us see, already we have seen what is the participle. Participle acts as an adjective in the sentence. वाक्यामध्ये जेव्हा विशेषणाचं कार्य करते एखादा क्रियापद त्याला आपण पार्टिसिपल म्हणतो. पार्टिसिपलचे तीन प्रकार, जेव्हा आयएनजी युक्त रूप हे ऍडजेक्टिव्हचं काम करते तेव्हा ते प्रेझेंट पार्टिसिपल असते. जेव्हा क्रियापदाचे तिसरे रूप हे पार्टिसिपलचे म्हणजे ऍडजेक्टिव्हचे काम करते तेव्हा ते पास्ट पार्टिसिपल असते. जेव्हा हॅविंग प्लस V3 हे पार्टिसिपलचे म्हणजे ऍडजेक्टिव्हचे काम करते तेव्हा त्याला आपण म्हणतो पास्ट पार्टिसिपल. Now let us study here. It represents an action as completed at some past time. Means actually here are two actions. या past perfect participle मध्ये दोन ऍक्शन असतात. एक घटना घडल्यानंतर दुसरी घटना घडते, एका पाठोपाठ एक घडतात. जी अगोदर घडलेली असते त्याला हॅविंग वापरतात आणि वर्ब फॉर्म थर्ड हॅविंग, मग त्याच्या पुढे कोणतेही क्रियापदाचं तिसरं रूप म्हणजे परफेक्ट पार्टिसिपल मध्ये अगोदर घडलेली घटना लिहितात आणि त्याच्यानंतर पुढील घटना ही पुढच्या काळामध्ये लिहायची असते. म्हणून फॉर एक्झाम्पल लेट अस सी हॅविंग कंप्लीटेड हर होमवर्क, इन द गिवन सेंटेन्स हॅविंग कंप्लीटेड पूर्ण केल्याच्या नंतर व्हॉट हर होमवर्क, तिचं होमवर्क पूर्ण करून she went to bed. When did she go to bed? ती केव्हा झोपली? Having completed her homework. तिचं होमवर्क पूर्ण झाल्यानंतर ती बेडला गेली म्हणजे ती झोपायला गेली, म्हणजे होमवर्क पूर्ण न करता ती झोपली नाही. Having completed, this is called perfect participle. Having plus V3, this is having plus V3, this is called perfect participle. This is perfect participle. Now having broken all the records, having broken all the records, सर्व रेकॉर्ड्स तोडल्याच्या नंतर he wrote his autobiography. When did he write his autobiography? तो त्याचे ऑटोबायोग्राफी आत्मचरित्र केव्हा लिहिला? सर्व रेकॉर्ड तोडल्याच्या नंतर. एखादा खेळाडू आहे आणि त्याने सर्व रेकॉर्ड तोडले अगोदरच्या खेळाडूंचे, तेव्हा लोक त्यांना म्हणतात तुम्ही लिहा आत्मचरित्र. आणि अशा परिस्थितीमध्ये हे वाक्य आहे हॅविंग ब्रोकन ऑल द रेकॉर्ड्स, सर्वच लोकांचे रेकॉर्ड्स तोडल्यानंतर त्या पर्टिक्युलर फील्ड मध्ये he wrote his autobiography. Means there are two actions. One, first he broke all the records, अगोदर त्याने सर्व रेकॉर्ड तोडले, and then he wrote his autobiography. These are the two actions. ह्या दोन क्रिया आहेत. जेव्हा पहिली क्रिया पूर्ण झाल्यावर दुसरी क्रिया चालू होते तेव्हा पहिली क्रिया प्रेझेंट परफेक्ट पार्टिसिपलच्या सहाय्याने दाखवतो. आता इथं एक आहे हॅविंग ब्रोकन
ऑल द रेकॉर्ड्स, सर्वच रेकॉर्ड तोडून झाल्यानंतर ही रोट हिज ऑटोबायोग्राफी. अगोदर त्यांनी सर्व रेकॉर्ड तोडले. ही पहिली घटना आहे. जेव्हा पहिली क्रिया पूर्ण झाल्यावर दुसरी क्रिया चालू होते तेव्हा पहिली क्रिया म्हणजे ही पहिली क्रिया दर्शवण्यासाठी आपण परफेक्ट पार्टिसिपल वापरतो. म्हणून हॅविंग ब्रोकन याला आपण म्हणतो परफेक्ट पार्टिसिपल. नंबर 3, हॅविंग टाईड द हँड्स ऑफ द ओल्ड लेडी द बर्गलर और द बर्गलर्स ओपन्ड द सेफ. आता एक ओल्ड वुमन आहे, ओल्ड लेडी आहे, हॅविंग टाईड द हँड्स ऑफ द ओल्ड लेडी. आणि म्हातारी वृद्ध स्त्री होती, तिचे हात बांधून त्या घरफोड्याने तिजोरी उघडली. म्हणजे ती उघडू दिली नसती, तिचे हातच बांधून टाकले आणि त्याच्यानंतर तिजोरी उघडली. मीन्स हॅविंग प्लस फॉर फॉर्म 3 दॅट इज टाईड. दिस इज कॉल्ड द परफेक्ट पार्टिसिपल. हॅविंग फिनिश्ड his studies, he started looking for a job. Again, here are 2 actions. Number 1 action is having finished his studies. त्याचा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर, त्याचा जे काही शिक्षण होतं ते पूर्ण झाल्याच्या नंतर he started looking for a job. First he completed, he finished his studies. अगोदर तो त्याचा कोर्स पूर्ण केला and then he started looking for a job. Means when having plus V3 form is used to show that an action is completed, एखादी ऍक्शन पूर्ण झालेली असं दाखवते. इथं ऍक्शन पूर्ण झाले आहे काय, having finished his study, त्याची स्टडी पूर्ण झाल्यानंतर म्हणजे ही ऍक्शन पूर्ण झाल्यानंतर पुढील क्रिया घडली ते दाखवलेली आहे सिंपल पास्ट मध्ये. he started looking for a job. अशा वेळेला that an action is completed, it is perfect participle. यालाच आपण परफेक्ट पार्टिसिपल म्हणतो. Example 5, having typed the letters. आणि लेटर्स टाइप केल्यानंतर, टाइप करणे झाल्यानंतर, लेटर्स टाइप करून ही क्रिया पूर्ण झाली. मग नंतर ही पोस्टेड इट, त्याने ते पोस्टात टाकले. आधी पोस्टात टाकून नंतर टाइप करता येत नाही. आधी टाइप केले म्हणजे जी क्रिया अगोदर घडली म्हणजे पहिली क्रिया परफेक्ट पार्टिसिपलच्या सहाय्याने दाखवलेली आहे. हॅविंग टाइप्ड द लेटर्स, लेटर टाइप करणे झाल्याच्या नंतर, लेटर टाइप करून झाल्याच्या नंतर ही पोस्टेड इट. आता सर्व पार्टिसिपलचा एकत्रित आपण 1 मिनिटामध्ये अभ्यास पाहूया. प्रेझेंट पार्टिसिपल मध्ये V1 प्लस ing असं आपण पाहिलं. जेव्हा क्रियापदाचा ing रूप ऍडजेक्टिव्हचं कार्य करते तेव्हा त्याला आपण प्रेझेंट पार्टिसिपल म्हणतो. आणि प्रेझेंट पार्टिसिपल साठी फॉर एक्झाम्पल लेट अस से की he is a confusing boy. He is a confusing boy. Confusing boy. Boy is the noun and confusing gives more information about the boy. How is the boy? The boy is confusing, so this is working as an adjective. But if the V1 plus ing is working as an adjective, we say that is the present participle. What is this? Confusing is present participle. When we use the present participle and past participle, what is the difference between present and past participle? It doesn't merely show the past action and present action, but it changes a little sentence also. A sentence is changed. The sense of sentence is also changed partially. कधी-कधी काय होते, जेव्हा आपण एकाच वाक्याला वेगवेगळ्या पार्टिसिपलचा वापर करून लिहितो. आता इथं उदाहरण पहा, एक प्रेझेंट पार्टिसिपल आहे आणि दुसऱ्या वाक्यामध्ये ही इज अ कन्फ्युज्ड बॉय. व्हॉट टाइप ऑफ बॉय ही इज? ही इज अ कन्फ्युज्ड बॉय. V3 plus noun. Confused V3 and this is noun. When V3 plus noun we use in the sentence, that is a past participle, that is called a past participle. आणि प्रेझेंट पार्टिसिपल आणि पास्ट पार्टिसिपल ह्या दोन वेगवेगळ्या पार्टिसिपलचा वापर करून एकाच वाक्याला लिहिलं तर अर्थ मात्र बदलतो. आता पहिल्या वाक्याचा अर्थ पहा, ही इज अ कन्फ्युजिंग बॉय. कन्फ्युजिंग बॉय गोंधळात टाकणारा. ही ऑलवेज कन्फ्युजेस अदर. ही इज नॉट कन्फ्युज्ड बट ही कन्फ्युजेस the other people.
इतर लोकांना कन्फ्यूज करतो, म्हणून आपण म्हणतो he is a confusing boy. One who confuses other is called a confusing boy. This is the present participle, and in the same sentence is written in the past participle. He is a, instead of confusing we have used here confused boy. Then what is the meaning of confused? Here confused means he is himself confused. He is not confusing. He doesn't confuse anyone because he is himself confused. तो स्वतःच कन्फ्युज्ड आहे, स्वतःच तो गोंधळलेला आहे, त्यामुळे तो कोणाला कन्फ्यूज करण्याचा काही प्रश्नच नाही. The person who is himself confused, what he can confuse others. So when we change the participle instead of present participle, if we are using past participle, sometimes it changes the meaning. कधी कधी त्याचा अर्थ अशा पद्धतीने बदलतो. फक्त काळच बदलतो असं नाही, वाक्याचा अर्थही बदलतो, अर्थ सुद्धा बदलतो. म्हणून अशा पद्धतीने आपण ह्या पार्टिसिपलचे 3 प्रकार पाहिले. प्रेझेंट पार्टिसिपल आहे V1 प्लस ing. पास्ट पार्टिसिपल एका व्हिडिओ मध्ये पाहिलं V3 प्लस नाउन आहे, कारण नामाच्या अगोदर जर क्रियापदाचे तिसरे रूप वापरलं तर ते ऍडजेक्टिव्हचं काम करते, आणि ऍडजेक्टिव्हचं काम करणारे पार्टिसिपल असते. आणि हॅव्हिंग प्लस V3 याला म्हणतो आपण परफेक्ट पार्टिसिपल. जी क्रिया अगोदर घडली त्याच्यासाठी हॅव्हिंग प्लस V3 वापरतात, जी क्रिया नंतर घडली त्याच्यासाठी सिंपल पास्ट टेन्स वापरतात. कॉम्बिनेशन ऑफ टेन्सेस आहे. अशा पद्धतीने नॉन फायनाइट वर्ब मधील पार्टिसिपल हा चॅप्टर या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. इफ देयर इज एनी डाउट यू मे आस्क, यू आर वेलकम. ओके.